नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटवर आणि आता तुर्तासच खूप जोराचा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे काय झालं की आपल्या हळदीमध्ये कुठं पाणी साचलं। तर पाणी साचल्यामुळे आता काय करायचं की जिथं पाणी साचलं आहे तिथं तुम्हाला जेवढं होईल तेवढं असे चर काढा आणि असं बांधाच्या कडीनं पाणी काढून द्या। बांधाच्या कडीनं पाणी काढून द्या म्हणजे काय होईल की आपल्या हळदीमध्ये जे अतिरिक्त पाणी जे साचलेलं आहे त्यानं कंदसडण होत असते आणि कंदसडण जर झाली आणि तिथं जर करपा यायला लागला तर आपलं खूप मोठं नुकसान होतं। ही गोष्ट लक्षात घ्या आणि सर्व शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या हळदीच्या प्लॉटवर आणि आता तुर्तासच खूप जोराचा पाऊस झाला आणि त्या पावसामुळे काय झालं की आपल्या हळदीमध्ये कुठं पाणी साचलं। तर पाणी साचल्यामुळं आता काय करायचं की जिथं पाणी साचलं आहे तिथं तुम्हाला जेवढं होईल तेवढं असे चर काढा आणि असं बांधाच्या कडीनं पाणी काढून द्या। बांधाच्या कडीनं पाणी काढून द्या म्हणजे काय होईल की आपल्या हळदीमध्ये जे अतिरिक्त पाणी जे साचलेलं आहे त्यानं कंदसडण होत असते आणि कंदसडण जर झाली आणि तिथं जर करपा यायला लागला तर आपलं खूप मोठं नुकसान होतं। ही गोष्ट लक्षात घ्या आणि सर्व शेतकऱ्यांनी पाण्याचं व्यवस्थापन, पावसाच्या अतिरिक्त पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित आपल्या प्लॉटमध्ये करून घ्या। बाकी आपला प्लॉट सेट आहे बघा, जबरदस्त